दंडवत प्रणाम। तर आज आपण भगवद्गीतेतला दुसरा अध्यायातला श्लोक नंबर 72 बघणार आहोत। आपल्या आयुष्याच्या शेवटी आपल्याला खरंच काय हवं असतं? पैसा, यश, लोकांचं कौतुक नाही, तर आपल्याला हवं असतं ती शांती। आज श्रीकृष्ण आपल्याला शांती मिळवण्याचा मार्ग सांगणार आहेत। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। ईशा ब्राह्यी स्थितिं पार्थ नैना प्राप्य विमुह्यति स्थित्वास्य मंतकालेपि ब्रह्म निर्वाण मृच्छति। या श्लोकचा अर्थ असा आहे, हे पार्थ, हीच ब्रह्मरूप शांत अवस्था आहे। जो मनुष्य या अवस्थेला प्राप्त करतो तो पुन्हा या भ्रमात अडकत नाही आणि जीवनाच्या शेवटपर्यंत या अवस्थेत स्थिर राहिला तर तो परम शांती प्राप्त करतो। म्हणजेच गेल्या काही श्लोक मध्ये श्रीकृष्णाने फक्त आपल्याला एकच मार्ग सांगितला आहे। इंद्रियांवरती नियंत्रण कसं ठेवायचं, मन शांत कसं ठेवायचं, इच्छांच्या मागे अंधपणे धावू नका, अहंकार आणि माझं कमी करा, आणि मग काय मिळतं? मनाची खरी शांती। ही शांती बाहेरच्या जगाने दिलेली नसते, ती आपल्या आत निर्माण झालेली असते। आजचं रिअल लाईफ एक्झाम्पल, एक वृद्ध शेतकरी आयुष्यभर मेहनत करत होता। कधी पीक चांगलं आलं तर कधी ते पावसाने सगळं वाहून नेलं, पण आयुष्याच्या शेवटी त्याने आपल्या मुलाला एकच गोष्ट सांगितली, मी आयुष्यभर सगळं माझ्या मनासारखं करण्याचा प्रयत्न कधीच केला नाही। मी माझं काम प्रामाणिकपणे केलं, जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ राहिलो आणि जे माझ्या हातात नव्हतं ते स्वीकारलं, म्हणून आज माझं मन शांत आहे। आजचा स्ट्रॉंग मेसेज, भगवद्गीता आपल्याला असं सांगते, आयुष्य सुंदर तेव्हा होतं जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी करण्याचा हट्ट सोडून देतो। आपलं कर्म प्रामाणिकपणे करा, मन शांत ठेवा आणि जे आपल्या हातातच नाही ते स्वीकारायला शिका, कारण शेवटी यशापेक्षा मोठी गोष्ट आहे ती मनाची शांती। आता मला तुमचं एक उत्तर नक्की सांगा, तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्वात जास्त शांती कशामुळे मिळते? तुमचं रिअल लाईफ एक्झाम्पल नक्की मला कमेंटमध्ये कळवा। इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीय अध्याय। दंडवत प्रणाम।